साकळशी किल्ल्याची दरड कोसळून आदिवासी कावजीची वाडीचे नुकसान. पेण तालुक्यातील साकळशी किल्ल्याची दरड कोसळून कावजीची व आदिवासी वाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणाची जीवितहानी झाली नसून घराचे संपूर्ण आंब्याची व सागाची झाडे देखील या ठिकाणी नुकसानग्रस्त झाली आहेत. आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे की साकळशी किल्ल्याच्या मागच्या बाजूला दगडखानी यांचे ब्लास्टिंग होत असल्याने किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्ष आम्ही इथे राहतो, परंतु अशी दरड कधीच कोसळलेली नाही. परंतु इथल्या होणाऱ्या ब्लास्टिंगमध्ये हादरे यामुळेच किल्ल्याला बसत असल्याने आणि 2 दरडी कावजीची वाडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे निदर्शनास आले आहे. जर अशा दरडी पडत राहिल्या तर साकळशी किल्ला संपूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अधिकारी वर्ग यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल आदिवासी बांधव करतात. या भागामध्ये गौण खनिज उत्खनन, दगड खाणी व ब्लास्टिंगचे मूळ कार्यालयाला सुद्धा धोका निर्माण होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले आहे. साकळशी किल्ला जर वाचवायचा असेल तर या गौण खाणी, दगड खाणी बंद झाल्या नाही तर यांच्या ब्लास्टिंगमुळे त्या भागातले आदिवासी बांधव हे किल्ले शिल्लक राहणार नाही असे देखील ठामपणे सांगत आहेत. भिंत पडली, याच्यामध्ये माणसं रात्री होती का? त्याच्यामध्ये 6 माणसं होती, 4 मोठी माणसांना 2 लहान बालकं होती. त्यांचं काय हानीवानी काय? त्याच्या अगोदर आलं, त्यानं बघितलं हे कोसळतोय म्हणून ते लगेच ताबडतोब इथनं घरातनं बाहेर पळाली. इथले आमचे गावचे पोलीस पाटील गणेश वीर म्हणून आहेत, त्यांनी सगळ्या लोकांना बाहेर काढले. तोपर्यंत ही पण लोक बाहेर काढून शाळेकडे पाठवली त्यांना. हे खूप मोठे म्हणजे जबरदस्त झालेले, पूर्ण काहीच आता सगळा रेबा झालाय, पूर्णपणे गेलंय ते सगळं. आता हे काढणं कठीण जाईल. मग खूप कठीण, काढताना घर मोडेला, ह्या घराला धोका येतो काढताना. ते काढणार कसं? हाताने तर नाही निघू शकत. नाही निघू शकत. आता हळूहळू कसं तरी कशा तरी पद्धतीने काढायला लागेल, कारण आता JCB पोकलन वगैरे इकडे काही येणार नाही. तोपर्यंत तोपर्यंत तसंच ठेवायला लागेल. शासनाकडे याची नोंद जो ह्याच्यात गेले घराची, परंतु त्यांना आता काहीतरी शासनाकडून देतील घर बांधायला वगैरे, परंतु आता कुठं बांधणार ते घर? दिली मदत तरी मदत ही अपुरीच नाही. जो माणूस घर बांधतो, संसार उभा करतो, तो ह्या अशा एका क्षणामध्ये जात असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या शासनाकडून. भविष्यामध्ये धोका आहेच. भविष्यामध्ये 100% धोका आहे. जर शासनाने याच्यावर काय प्रक्रिया केली नाही तर आम्हाला शेवटी गाववाल्यांना इथनं उठावं लागेल म्हणजे उठाव करावा लागेल आणि ह्या गोष्टी सगळ्या बंद कराव्या लागतील. नाईलाज होईल. माणसाच्या जीवापेक्षा धंदे महत्त्वाचे नाही आहेत, एवढं नक्की. ही जी दरड कोसळली आज या आदिवासी वाडीमध्ये, वरसई, निफाड, निदवली या भागातली ही आदिवासी वाडी आहे. आणि ह्या आदिवासी वाडीमध्ये ही जी रात्री 2 दिवसापूर्वी दरड कोसळली. बघा, ह्या ज्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत, ह्या जर दगडी इथं अडकून पडल्या नसत्या, ती एक तिथं दगड मोठे अडकून पडलेले आहेत, वरती मोठ्या मोठ्या दगडी अडकून पडलेले आहेत. जर ह्या दगडी अडकल्या नसत्या आणि खाली संपूर्ण ही आंब्याची बाग दिसते आपल्याला आणि मोठ्या मोठ्या दगडी आहेत, परंतु जर ह्या दगडी जर अडकल्या नसत्या झाडांच्या मुळं तर ही आदिवासी वाडी आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली नसती. हे का झालं असं? तर आदिवासी बांधवांचं काय म्हणणं आहे की पाठीमागं त्या साईडला हा किल्ला जो आहे, या किल्ल्याच्या साईडला ब्लास्टिंग होतं आहे, उत्खनन होतं आहे. या ब्लास्टिंगच्या मुळं हे सगळं प्रकार घडलं आहे असं आदिवासी बांधव सांगत आहेत. परंतु शासकीय अधिकारी जे आहेत, या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होतं इथंशी, की जर हे असेच प्रकार जर घडत राहिले, ब्लास्टिंग जर झाली आणि समजा हे दरडी कोसळायला लागल्या तर हा सांची किल्ला मला असं वाटते राहणार नाही. कुठंतरी अधिकाऱ्यांनी ज्याच्याकडे लक्ष देऊन हे सगळं बंद करायला पाहिजे. आता हा जो एवढा मोठा नुकसान झालं आहे, आंब्याच्या बागा गेल्या, सागाची झाडं गेली आणि त्यांचं काय थोडंफार काय नुकसान झालं आहे. गावचे पोलीस पाटील म्हणून होते, त्यांनी रात्रीत सगळ्या कुटुंबाला, या परिवाराला सगळ्या जीव हातात धरून, मुठीत धरून हा सगळा परिवार तो घेऊन बाहेर पळाला. त्या बाजूने ती दरड गेली आणि ती दरड जर ह्या साईडला जर आली असती तर ही आदिवासी वाडी आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली नसती. जसं इर्शारवाडीचं जे प्रकरण घडलं तसंच हे प्रकार आता आपल्या इथं पाहायला मिळालं असतंय. काका, काय परिस्थिती झाली? दरड कोसळली, घरादाराचं नुकसान झालंय, काय परिस्थिती आहे? ती आमची आवक इथे जायला आली तर असं कधी घटना घडलेली नाही. तर हे पहिल्यांदाच घडलेलं आहे. तर भरपूर वर्ष झाले, आमच्या आजोबांची पण वय होऊन गेली इथं, पण इथं गावामध्ये दगड पण आलेला नव्हता.
पण एवढी कशी आली? एवढी यंदा कशी आली आहे तेच काय कोरीमुळे झाली त्याच्यामुळे झालेलं असं प्लॅस्टिंग उडवतात म्हणून हे उडवतात. हा म्हणून हे असे प्लास्टिक उडवतात. हे कोरीमुळे ते सोडून उडवतात ना हा. हा त्याच्यामुळे जर हादरापासून हे घटना घडली आहे. पण ते सांची किल्ला जो वरते तो राहील काय आता असं उडव प्लास्टिक? हा असं सांगचे किडे तर राहणारच नाही. पूर्ण आमच्या आदिवासी लोकांची वाट लागणार आहे. आता ही तुमच्याकडे एक दरड आली, दुसरी दरड त्या बाजूला गेली. त्या बाजूला गेली. मग तिकडे काय नुकसान झालं काय? तिकडे पण नुकसान झालेलं आहे. शेती सगळं पूर्ण गेलेलं आहे. तिकडे शेती गेली हा आणि इकडे आंब्याची बाग. शेती इथं आंब्याची बाग 200 व 300 झाड होता तेवढा गायब झालेला आहे. आणि तिकडे पण आंब्याची झाडं गेलेले आहेत दोन्ही बाजूला. आणि आमचा थोडाफार गाव झाडं दगडी येऊन ते अटकले म्हणून जरा पाणी बाहेर गेलेलं आहे. आता आमचा गाव पूर्ण गेलेला गेला असता. घरात मैला बिला माती वगैरे शिरून पाणी ते घरात अर्धी माती गेलेली आहे घरात. हा अंडी भांडी गेलेले आहेत. बरं. पण पाणी करायला आले होते अधिकारी? पाणी करायला आलेले हा पाणी करून गेले लोक अधिकारी वगैरे. अविनाशजी, आता तुम्ही जी दाखवायला आणलं ही जी दगड आहे आणि हा जो भिंत पडली याच्यामध्ये माणसं रात्री होती का? त्याच्यामध्ये 6 माणसं होती, 4 मोठी माणसांना 2 लहान बालकं होती. त्यांचं काय काय हानीवानी ते काय? त्याच्या अगोदर आलं, त्यानं बघितलं हे कोसळतंय म्हणून ते लगेच ताबडतोब इथनं घरातनं बाहेर पळाली. इथले आमचे गावचे पोलीस पाटील गणेश वीर म्हणून आहेत, त्यांनी सगळ्या लोकांना बाहेर काढले. तोपर्यंत ही पण लोक बाहेर काढून शाळेकडे पाठवली त्यांना. हे खूप मोठे म्हणजे जबरदस्त झालेले. पूर्ण काहीच आहे आता, सगळा रेबा झालाय पूर्णपणे गेलंय ते सगळं. आता हे काढणं कठीण जाईल मग. खूप कठीण. काढताना घर मोडेला, ह्या घराला धोका आहे आता काढताना. ते काढणार कसं? हाताने तर नाही निघू शकत. त्यांना निघू शकतो. आता हळूहळू कसं तरी कशा तरी पद्धतीने काढायला लागेल, कारण आता JCB पोकळून वगैरे इकडे काही येणार नाही. तोपर्यंत तोपर्यंत तसंच ठेवायला लागेल. शासनाकडे याची नोंद जो ह्याच्यात गेले घराची, परंतु त्यांना आता काहीतरी शासनाकडून देतील घर बांधायला वगैरे, परंतु आता कुठं बांधणार ते घर? दिली मदत तरी मदत ही अपुरीच नाही. जो माणूस घर बांधतो, संसार उभा करतो, तो ह्या अशा एका क्षणामध्ये जात असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या शासनाकडून. भविष्यामध्ये धोका आहेच. भविष्यामध्ये 100% धोका आहे. जर शासनाने याच्यावर काय प्रक्रिया केली नाही तर आम्हाला शेवटी गाववाल्यांना इथनं उठावं लागेल म्हणजे उठाव करावा लागेल आणि ह्या गोष्टी सगळ्या बंद कराव्या लागतील. नाईलाज होईल. माणसाच्या जीवापेक्षा धंदे महत्त्वाचे नाही आहेत, एवढं नक्की.